प्रेक्षकांनो, काय तो मालिकेचा जबराट प्रोमो आलाय, काय ते एकावरती एक खुलासे झालेत आणि काय ते सायलीला न्याय मिळण्याच्या दिशेने पहिलं पाऊल पडलंय. हो, आपण तर पाहिलंय की आज नागराजची रवानगी जेलमध्ये झाली. पण नागराजची रवानगी जेलमध्ये गेली असली तरी जाता जाता जी त्याने हिंट दिलेली आहे, त्या हिंटमुळे आता घरच्या सगळ्यांनी एकत्रित येत खरी तन्वी कोण ही मोहीम ज्या वेळेला शोध घेतले त्यावेळेला सायली आणि प्रिया यांच्यातला खरा खोटेपणा समोर आलेला आहे प्रेक्षकांनो. आणि त्यानंतर जो काही खुलासा झालाय त्यानंतर रविराजांनी आता एक दुसरी पण खूण चेक केलेली आहे. कारण प्रतिमाला त्याच वेळेला आठवलेलं आहे आपण केलेलं आपल्या मुलीच्या पाठीवरचं गोंधळ आणि ते सुद्धा सायलीच्याच पाठीवर सापडले. पण हे सगळं घडलंय कसं? रविराजांना ही उपरती झाली कशी? किंवा आता आता नागराजने काय हिंट दिली होती आणि प्रतिमाला ती हिंट समजली, बाकी कुणालाच ती हिंट समजली नाही. नक्की काय घडलं होतं सगळं पाहूया. आनंदाचा क्षण आता आलेला आहे. दुःखातून आनंदाकडे रविराज आणि आता प्रतिमाचा सायली हिची कशी गळाभेट घेतलेली आहे किंवा हिचं सत्य कसं समोर आले पाहूया. आता इकडे हा सगळा प्रकार घडल्यावरती नागराजला घेऊन जाण्यात आले. जाता जाता नागराजने काही गोष्टी अशा बोलल्यात ज्या आता गोष्टींचा विचार इकडे प्रतिमा करत बसलेली आहे. आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो, हे बघ सिनियर, तू या सगळ्यामध्ये इतका जास्त विचार करत बसू नकोस. गोष्टी कॉम्प्लिकेटेड झालेल्या आहेत मला माहिती आहे, पण याच्यातून कसं बाहेर पडायचं हे आता आपणच ठरवायला पाहिजे. आपणच या सगळ्यावरती मात करायला पाहिजे. यावरती आता इकडे सुमनच्या डोक्यामध्ये काही विचार येत आहेत आणि ती फ्लॅशबॅक मध्ये जाते आणि तिला आता साधारणपणे त्या ट्रॉमामधून बाहेर आल्या कारणाने अनेक गोष्टींचे उलगडे सुद्धा आता झालेले आहेत. तिला साधारणपणे आता समजलेलं, तिला साधारणपणे आठवतच आहे की काहीतरी गडबड आहे. किंवा आपण या सगळ्यामध्ये त्यावेळेला तिथे एक मुलगी आली होती तोंडावरती मास्क बांधून आणि त्यानंतर सुमन थोडीशी गडबडलेली आहे. आणि त्यावरती इकडे प्रतिमा सांगत आहे, मी खरं सांगू का, तर नागराज भाऊजींकडून या सगळ्या गोष्टींची अपेक्षाच नव्हती. ते असं काही करते मला वाटलं नव्हतं. आणि ज्या वेळेला आता मी माझ्यावरती हल्ला झाला त्यावेळेला सुद्धा आता मी पाहिलं होतं की तो नागराजच होते, नागराज भाऊजीच होते. त्यांनीच माझ्यावरती हल्ला केला होता. ही गोष्ट मी विसरू शकत नाहीये आणि मला वेड ठरवण्यासाठी त्यांनी या सगळ्याचा वापरच केला, असं म्हणत ती आता बोलत आहे. आणि जाता जाता नागराज भाऊजी काहीतरी विचित्र बडबडून गेले आणि जाता जाता नागराजने प्रेक्षकांनो एक वाक्य बोललेलं प्रतिमाच्या डोक्यामध्ये सतत विचार करत राहिलेली आहे प्रतिमा. आणि प्रतिमा विचार करते, नागराज भाऊजी म्हणाले होते की जरी मला जेलमध्ये टाकलं तरी तरी माझा साथीदार बाहेर राहणारच आहे आणि तो हे करणार. बाकीच्यांना वाटतं की महिपत पण आतच आहे. प्रतिमाला या सगळ्यामध्ये काहीतरी डोक्यामध्ये विचार चाललाय आणि प्रतिमा म्हणते, ते काय बोलून गेले मला खरंच काही कळायलाच मार्ग नाहीये. आणि इकडे तोपर्यंत आता अर्जुन सायली कुठे आहेत म्हणून सुभेदार फॅमिली सगळेच आता अस्वस्थ असतात. आता इकडे अर्जुन सायली आलेत आणि काय रे कुठे गेला होतात असं म्हटल्यावरती अर्जुन सगळ्यांना सगळं सत्य सांगतोय की नागराज काकांनी जे काही केलं होतं ते सत्य समोर आले. 22 वर्षापूर्वी रविराज काकांचा अपघात हा नागराज काकांनीच घडवून आणला होता आणि हे सत्य बदलता येण्याजोगं नाहीये. असं म्हटल्यावरती पूर्णाजी म्हणते, काय बोलतोयस तू, नागराजनी? यावरती तो म्हणतो, हो नागराजनी. आता प्रिया गडबडली. जर का नागराज पकडला गेलाय तर आता त्यांनी माझं काही सत्य सगळ्यांच्या समोर आणलंय का? नाही नाही, काहीतरी गडबड आहे असा विचार ती करते. पण आता बाकी सगळे तर अजून तरी काही बोललेले नाहीयेत किंवा बाकी सगळे अजून तरी आपल्याला काहीच विचारत नाहीयेत किंवा काही बोलत नाहीयेत. याचा अर्थ काय होतो? नाही नाही, काहीतरी गडबड आहे. आपल्याला या सगळ्यामध्ये आता विचार करायला पाहिजे असं ती बोलते की नागराजला जाऊन मी इकडे भेटू का, म्हणजे नागराजसाठी आता मी जेलमध्ये जाऊन भेटू का? नाही नाही, काय करू? आणि त्याच वेळेला साक्षीला बातमी कळले. साक्षी विचार करते, प्रियाला कॉल करू का? पण रविराजांनी स्वतःला रूममध्ये बंद केले. त्यांना ही गोष्ट सहनच झालेली नाहीये की आपल्याच भावाने आपल्यासोबत हे सगळं केलेलं आहे. आणि त्यानंतर मग आता पूर्णाजी बाकी सगळे त्यांना आता समजवण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे सगळेजण किल्लेदारांच्या घरी आलेले आहेत. किल्लेदारांच्या घरी येऊन सगळेजण आता रविराजांना रूमच्या बाहेर यायला सांगतायत. पण रविराज काही केल्या आता रूमच्या बाहेर यायला तयारच नाहीयेत. आणि त्यामुळे मग आता त्यांना बाहेर काढण्यासाठी सायली आली आणि सायलीने आतापर्यंत कधीही बाबा न हाक मारलेली हाक आता मारल्या कारणाने मग मात्र आता इकडे रविराजांना मोठा धक्का बसलाय आणि कुठेतरी ती प्रेमळ हाक त्यांच्या आता मनाला
भावलेली आहे. आणि ती प्रेमळ हाकेमुळे आता इकडे प्रेक्षकांनो रविराज बाहेर दार उघडतायत. कुणाच्याही बोलण्याने दार न उघडणारे रविराज त्यांनी मात्र आता इकडे दार उघडल्यावरती सायली आता सांगायला लागते, बाबा बाबा तुम्ही नका हे करू. आणि यावरती आपल्या तोंडून बाबा का आलं? रविराजांना ती आपल्याला बाबा का बोलते? ह्या सगळ्या शंका कुशंका मिटल्यात आणि ते तिला मिठीमध्ये घेतायत. बरं, हे सगळं चालू असताना बाकीचे सगळे बघतच बसलेत आणि त्यावेळेला अचानकपणे प्रतिमाला क्लिक झालंय. ते म्हणजे सायलीच्या बॅक साईडला असलेलं ती गोंधणाची खून. आणि त्याच वेळेला प्रिया इकडे गडबडले. हे काय? म्हणजे खरंच त्यांनी सांगितलंय की काय? त्यांनी सांगितलं का की हीच खरी तन्वी आहे म्हणून? नाही नाही, काहीतरी गडबड आहे. मला या सगळ्यामध्ये आता अलर्ट राहायला पाहिजे. नाहीतर नाहीतर माझं काहीच खरं नाहीये, असा विचार प्रिया करतीये प्रेक्षकांनो. पण आता हे सगळं चालू असताना प्रियाच्या डोक्यामध्ये एक आलंय, नाही नाही, पण नागराज कसं काय साताना सांगून जाईल आणि मला अडकवून जाईल? नाही, हा नाग्या काहीही करू शकतो मला अडकवण्यासाठी, असं ती आता म्हणायला लागलेली आहे. मग त्याच वेळेला आता इकडे बाकी कुणी मला काही बोलत नाहीये, म्हणजे सध्या शांत राहिलेलं बरं. कारण जर का या लोकांनी मला आता असं बोलले असते की खरंच म्हणजे मला जर का बोलले असते की तू तन्वी नाहीयेस, काहीतरी त्यांनी विषय काढला असता, इतक्या सहजासहजी हे लोक गप्प बसणाऱ्यातले थोडी आहेत. काय झालं असेल, काय झालं असेल, ती विचार करते आणि ती नागराजला भेटायला निघते. इकडे तोपर्यंत आता इकडे सगळ्यांनाच म्हणजे एकाच वेळेला ज्या वेळेला सायलीला रविराजांच्या मिठीमध्ये पाहिलेलं आहे, त्यावेळेला इकडे सुमनला खूप मोठा जरा धक्काच बसलाय. सुमन आता विचार करते आहे, नाही काहीतरी गडबड आहे. म्हणजे आता या सगळ्यामध्ये आपण जर का विचार करायला गेलं तर आपल्याला असं का जाणवते की त्या दिवशी तिथे असलेली मुलगी तन्वी होती? बोलू का मी? बोलूनच टाकते जे मनात आहे ते. आणि ती सांगते, सायली माझ्यावरती कोणी विश्वास ठेवेल न ठेवेल, पण तू नक्कीच ठेवशील. आतापर्यंत तूच माझ्यावरती विश्वास ठेवत आलेली आहेस. आणि त्यामुळे मी तुला एक गोष्ट सांगू का? ज्या वेळेला मला पकडण्यात आलं होतं त्यावेळेला तिकडे आता आपली तन्वी आली होती, असं मला राहून राहून वाटतंय. त्यावरती अर्जुन म्हणतो, काय बोलतेस तू सुमन काकू? यावरती ती सांगायला लागते, हो मला आठवतंय, ती तिकडे आली होती. ही गोष्ट माझ्या माझ्या नजरेतून सुटलेली नाहीये. अर्जुन म्हणतो, एक मिनिट, काय म्हणायचंय तुला? रविराज म्हणतात, सुमन तू ठीक आहेस ना? तन्वी का तिकडे आली असेल? म्हणजे लहानपणी बघायला गेलं तर आता खरं सांगायचं तर आता हे म्हणजे कसं काय काय मला काहीच कळायला मार्ग नाहीये. यावरती सायली म्हणते, एक मिनिट, पण आपण आतापर्यंत पाहिलंय ना की प्रत्येक वेळेला आता इकडे नागराज काका हे तन्वीशी नेहमीच क्लोजली असतात की? यावरती सुमन म्हणते, मी 100% सांगते, काळे कपडे घालून तिकडे तन्वी चाललेली होती. असं आल्यावरती मग आता एक एक विषय चालू आहे. आणि त्यावेळेला मग प्रतिमा सांगायला लागते, जाता जाता नागराज भाऊजी काय म्हणून गेले? ते काय सांगून गेले? आपण सगळ्यांनी ऐकलं ना की माझी साथीदार आहे. आता आपण तन्वी कुठे आहे? आपण सगळेजण इकडे आहोत, तन्वी कुठे आहे? आणि त्यावेळेला अर्जुन म्हणतो, मगाशी मी तिला बाहेर पडताना पाहिलंय. मला असं वाटतंय की आपण आता सावंतांना फोन करूया का की ती तिकडे गेले का भेटायला म्हणून? असं म्हणताच अर्जुन सावंतांना फोन लावतो आणि अर्जुनचा अंदाज खरा ठरतो. आणि त्यानंतर त्यानंतर आता इकडे लगेचच प्रतिमा सांगायला लागते की अर्जुन काय नक्की आहे हे सगळं? काय आहे? मला तर काहीच कळायला मार्ग नाहीये. त्यावरती प्रतिमाला आता इकडे सांगायला लागते, ती म्हणजे सुमन, की नाही मी खरं सांगू का? तर वहिनी काहीतरी गडबड आहे. तन्वी आपली आहे ना, ही मला खोटारडीच वाटते. यावरती प्रतिमा सांगते, खरं सांगू का? मगाशी ज्या वेळेला मी आता म्हणजे आपली सायलीला यांनी मिठी मारली होती ना, तेव्हा मी सायलीच्या पाठीवरती एक गोंधण बघितलं. तुम्हाला कोणाला आठवतंय का की आपण तन्वीच्या पाठीवरती सुद्धा आता असं एक गोंधण करून घेतलं होतं? असं म्हटल्यावर ती विस्मरणात गेलेली गोष्ट आता सगळ्यांच्या समोर आलेली आहे. म्हणजे आतापर्यंत सगळेच विस्मरणात गेले होते. आणि सुमन म्हणते, हो हो, पण ही खूण कधीच आपल्या प्रियाच्या पायावरती किंवा तन्वीच्या पायावर दिसली नाही किंवा पाठीवर दिसली नाही गोंधळाची. यावरती अर्जुन म्हणतो, सायलीच्या पाठीवरती गोंधळाची खून ही पहिल्यापासूनच आहे, असं अर्जुन म्हणतोय. आणि त्यानंतर सुमन रडायला लागते, मला हे आधी का नाही आठवलं? ती खरंच खरंच तन्वी होती काळ्या ड्रेसमध्ये. आधी आठवलं असतं तर ह्यांच्या तोंडून आपण सत्य काढून घेतलं असतं. आता जर हे जेलमध्ये गेले तर ते काही बोलणार नाहीयेत. आणि त्यावरती अचानकपणे प्रतिमा ओरडायला लागते, मला आठवलं, मला आठवलं, मला आठवलं, प्रियाच्या पाठीवरती गोंधळ नाहीये. सुमन रडायला लागते. सुमन म्हणते, माझ्याकडून चूक झाली, मी त्याच वेळेला सांगायला. सायली म्हणते, एक मिनिट सुमन काकू, काहीच विचार करू नका, आपल्याला काहीतरी फसवलं जातंय. यावरती आता इकडे सायली म्हणते, अर्जुन सर काय आहे हे सगळं? म्हणजे आता प्रिया सुद्धा महिपतची
नंबरची माणूस आहे आणि तन्वी नाहीये असं काही आहे का? यावरती अर्जुन म्हणतो बहुतेक बहुतेक मला सुद्धा असंच वाटतंय, पण याची शहानिशा करायची तरी कशी? यावरती सुमन म्हणते आपण सगळ्यांनी तर आता म्हणजे रविराज भाऊजींनी तर DNA टेस्ट सुद्धा केली होती ना? यावरती सायली म्हणते सुमन काकू आतापर्यंत DNA टेस्टचे रिपोर्ट किती वेळा बदलण्यात आले आपल्याला माहित नाहीये का? म्हणजे आता तसं बघायला गेलं तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? या सगळ्यामध्ये आता रविराज काकां म्हणजे ज्यावेळेला डेड बॉडीचा प्रश्न आला त्यावेळेला सुद्धा DNA रिपोर्टच चेंज करण्यात आले होते ना. मग जर DNA रिपोर्ट चेंज करण्यात आले होते तर आता या गोष्टी कशा काय आपण बघू शकतो? सुमन सांगते काहीतरी गडबड. सुमन सांगायला लागते म्हणजे भाऊजींनी DNA टेस्ट केली, पण भाऊजींनी DNA टेस्टच्या आधी सुद्धा एक गोष्ट केली होती आणि ते म्हणजे तिच्या पायावरचं तुळशीपत्र बघितलं होतं. तुळशीपत्र बघूनच तर तिला आता घेतलं होतं ना आणि होतं ना तिच्या पायावरती तुळशीपत्र. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच सायली म्हणते, "सुमन काकू तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तिच्या पायावरती कसं असेल तुळशीपत्र?" यावरती सुमन म्हणते, "हो सायली, अगं असं काय करतेस? भाऊजी तुम्ही बोला हिला." असं म्हटल्यावरती मग आता सगळेजण सायलीला सांगायला लागतात, "अगं सायली हो, तिच्या पायावरती तुळशीपत्र बघूनच तर आता तिला घरात घेण्यात आलं होतं." असं म्हटल्यावरती सायली आता एक खुर्ची आणते. खुर्ची आणून ती आता त्या खुर्चीवरती आपला पाय ठेवून बसते. पाय ठेवून बसल्यावरती लगेचच आता इकडे ती सांगते, "असं तुळशीपत्र?" प्रेक्षकांनो सगळेजण चपापलेत. "काय आहे हे? असं तुळशीपत्र म्हणजे म्हणजे तुला काय म्हणायचंय?" यावरती ती म्हणते, "असं तुळशीपत्र कधीच प्रियाच्या पायावरती कधीच आयुष्यात नव्हतं आणि हे तुळशीपत्र तिच्या पायावरती असण्याची शक्यताच नाहीये ना. म्हणजे काही झालं तरी हे तुळशीपत्र ही जन्मखूण माझीच आहे." प्रेक्षकांनो असं बोलल्यावरती आता सगळेच जण चपापलेत. तितक्यात रविराज तिकडे आलेत. "काय हे? तुझ्या पायावरती कसं?" यावरती सायली आता सांगायला लागते, "रविराज काका, अहो माझ्या पायावर कसं म्हणजे हे फक्त माझ्याच पायावरती आहे. म्हणजे प्रियाने तुम्हाला काय सांगितलं, कसं सांगितलं मला याच्याबद्दल काही माहिती पण नाहीये आणि माहिती करून पण घ्यायची नाहीये. पण या सगळ्यामध्ये हे फक्त माझ्याच पायावरचं तुळशीपत्र आहे." रविराज ते बघतात आणि मग तन्वीच्या पायावरती असं म्हटल्यावरती आता इकडे प्रिया तोपर्यंत प्रेक्षकांनो पोलीस स्टेशनवरून आले. त्यामुळे हा विषय काय चाललाय तिला काहीच माहिती नाहीये. ती अजूनही आता मात्र यायच्या आधीच या लोकांनी मोठा प्लॅन केलाय. मग आता रविराज सांगतात, "मग तन्वीच्या पायावरचं?" यावरती मग अर्जुन सांगायला लागतो, "सिनियर मला काय वाटतं माहितीये का? काहीतरी गडबड आहे. मला चैतन्य सुद्धा एकदा म्हटला होता, आपण एक्सपर्टना बोलवूया, खऱ्या खोट्याचा निवाडा करूया." आता रविराजांना इतका आनंद झालाय त्यांनी सायलीला मिठीत घेतलंय आणि ते सांगतात, जर का ही गोष्ट खरी असेल तर माझ्यासारखा जगातला आनंदी माणूस कोणी नाहीये. मी दरवेळेला तरच आता तुला म्हणत होतो ना, की तूच माझी खरी म्हणजे तूच माझ्या पोटी जन्माला यायला हवी होतीस, तूच माझ्या पोटी जन्माला यायला हवी होतीस, हे मी तुला प्रत्येक वेळेला सांगत होतो ना. मग आता तसंच होऊ दे, तसंच होऊ दे. मी देवाकडे प्रार्थना करतोय की तसंच होऊ दे. असं म्हणत मग रविराज वाट पाहतायत ती म्हणजे इकडे डॉक्टरांची. डॉक्टर येऊन आता खऱ्या खोट्याचा जो काही शहानिशा आहे तो करण्याची. तितक्यात डॉक्टर आलेत आणि तितक्यात आणि हे असंच घडू दे म्हणत आता ते इकडे सायलीला जवळ घेतात. त्यानंतर तोपर्यंत प्रिया घरी आलेली आहे. प्रिया घरी येते आणि ती आता विचार करायला लागते काय चाललंय? रविराज म्हणतात, "बस इकडे तुझ्या पायावरचं तुळशीपत्र दाखव." प्रिया गडबडले. तिने तर नागराजला विचारून आले, की "तुम्ही तर माझ्याबद्दल काही सांगितलेलं नाहीयेत ना?" आणि नागराजने पण तिला "मी तुझ्याबद्दल काहीच बोललो नाही" हे सुद्धा सांगितले आणि त्यामुळे प्रिया गडबडले. "काय झालंय नक्की?" आणि ती म्हणते, "बाबा काही प्रॉब्लेम झालाय का? काय झालंय मला बोलाल का?" असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात, "बस इकडे तू." आणि प्रेक्षकांनो डॉक्टर आलेत आणि त्याच वेळेला रविराज तिच्या मागे असलेलं गोंधळ चेक करतायत. गोंधळात तर आता प्रियाच्या काहीच त्याला दिसत नाहीये. गोंधळावरती काहीच नाहीये आणि आता इकडे पायावरची तुळशीपत्राची खूण खोटी असल्याचं कळलंय. रविराज चिडले, "कोण आहेस तू? खरं खरं सांग आणि माझ्या खऱ्या मुलगी सायली आहे. तू का हे सगळं केलंस ते पण सांग." प्रेक्षकांनो एका झटक्यात सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत आणि मालिकेमध्ये जबरदस्त टर्निंग पॉइंट आलाय. सायलीला तिचा हक्क मिळालाय तर प्रियाची हक्कलपट्टी कन्फर्म झालेली आहे.